रोलिंग आहे का? ओके, नमस्कार. मी गायत्री तांबे देशपांडे. आज ना मी तुम्हाला माझ्या एका स्पेशल एक्सपिरियन्सची गोष्ट सांगणार आहे. तर स्पेशल काय आहे म्हणजे मी आणि माझा चित्रकार नवरा आमच्या जीवाची पंढरी करायला निघालो बरं का. आमची पंढरी म्हणजे काय? पॅरिस, लुव्र. आता इतकी वर्ष पुस्तकात बघून जी चित्र आम्ही शिकलो, ज्या चित्रांबद्दल आम्ही शिकलो, ज्या कलाकारांबद्दल शिकलो, ते आम्हाला आता प्रत्यक्ष दिसणार होतं आणि आम्ही प्रचंड एक्सायटेड होतो त्याच्याबद्दल. आतापर्यंत आम्ही राजा केळकर म्युझियम बघितलं होतं, सालार्जंग म्युझियम बघितलं होतं, झालंच तर औंध संस्थानचं म्युझियम बघितलं होतं. पण तिथे लुव्र समोर गेल्यावर आम्ही अक्षरशः थबकलो, म्हणजे करून थांबलो. अरे बापरे, हीच का ती भव्य पंढरी, असं झालं आमचं. आणि आता इथे मोनालिसा कुठे असणार आहे? म्हणजे मला वाटतं 80% लोक तिथे फक्त मोनालिसालाच बघायला येत असतील, नाही का? म्हणजे सेलिब्रिटीच आहे ती आफ्टर ऑल. म्हटलं चला बघूया. आत गेलो. भव्य दिव्य दालनं, चित्र बघत 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 बरंच आत गेल्यावर मोनालिसाच्या दालनापर्यंत पोचलो खरे. आत गेल्यावर बघितलं तर एक 2-2.5 फुटी फ्रेम कडेकोट बंदोबस्तात एकदम अशी टांगलेली होती तिथे. जवळ जायला जरा अडचणच झाली कारण बरीच गर्दी होती समोर. गेलो कसे बसे. 3-4 मिनटं जेमतेम निरखून बघायला मिळाले असतील. मागे दर्शनासाठी भरपूर लोक उभे होते. आलो बाजूला. हीच ती मोनालिसा असं करून 2 मिनटं स्तब्ध तिथेच उभं होतो. प्रबोधन काळातली ही लिओनार्दो दा विंचीची जी मोनालिसा आहे ना, ती एकाच गोष्टीसाठी प्रसिद्ध नाहीये मुळी. पॅरिसला गेलेली प्रत्येक व्यक्ती मोनालिसाच्या प्रसिद्धीच्या गोष्टी करतेच, चर्चा ही होतेच. पण ही मोनालिसा खरं तर प्रसिद्ध आहे अनेक गोष्टींसाठी. मग तिच्या घडण्याच्या कथा असो, तो काळ असो, त्या काळातील तंत्र असो, किंवा तिची झालेली चोरी, नंतर तिच्यावरचे वादविवाद, तिच्याबद्दलची मतं, तिचं गूढ व्यक्तिमत्व, या सर्व गोष्टींमुळे ही मोनालिसा आज जगात प्रसिद्ध आहे. 500 वर्षांहूनही अधिक काळ लोटून गेलाय, तरी आज तिच्याबद्दलचं कुतूहल कायम आहे जगात. तसं तर मोनालिसा म्हणजे एक पोर्ट्रेटच आहे, व्यक्तिचित्र, लाकडी पॅनलवर ऑइल कलर्सनी केलेलं व्यक्तिचित्र. पण त्याचं टेक्निक उत्कृष्ट आहे, उच्च आहे. म्हणजे मला वाटतं ॲनाटॉमीचाही तो एक उच्च नमुना आहे. ह्याचं टेक्निक जे आहे त्याला स्फुमॅटो म्हणतात. ह्याच्यात तुम्हाला आउटलाईन्स धुसर दिसतात आणि रंगही अतिशय सौम्य असतं. म्हणजे त्याच्यामुळे ना कुठेही असा कठीणपणा, हार्शनेस जाणवत नाही त्या चित्रात. आता काळाच्या पुढे जाऊन विचार करून लिओनार्दो दा विंचीनी हे चित्र केलं असं म्हणतात. त्याचा पुरावा म्हणजे मोनालिसाचं बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही जर बघितलं तर तिथे एक लँडस्केप आहे आणि तेही बर्ड्स आय व्ह्यूनी केलेलं लँडस्केप ना. आता त्या काळात हे अतिशय क्रांतिकारी होतं, खूप नवीन होतं, अद्भुत होतं. वरून एखादं लँडस्केप कसं दिसू शकेल, डोंगर, दर्या, नद्या कसं दिसू शकेल, ह्याचं चित्रण त्यात अतिशय उत्कृष्टरित्या लिओनार्डोनी केलेलं आहे. आणि त्याच्यात त्याची क्रिएटिव्हिटी, त्याचा अभ्यास खूप प्रकर्षाने आपल्याला दिसून येतो. कौशल्य तर आहेच, पण ह्या सगळ्या गोष्टी असूनही मोनालिसा प्रसिद्ध कशामुळे जास्ती झाली किंवा तिचं नाव आज कशामुळे जास्ती आहे, तर तिच्या त्या गूढ एनिग्मॅटिक स्माईलमुळे, तिच्या त्या अथांग खोल भावांमुळे, तिच्या त्या एक्सप्रेशनमुळे. आणि मला असं वाटतं की कुठेतरी स्त्रीत्वाचं ती एक प्रतीक बनून राहिली की काय, हो की नाही? तुम्हालाही असं कदाचित कधीतरी वाटतच असेल. तर हिला आदर्श ठेवूनही अनेक कलाकारांनी व्यक्तिचित्रे केली, कधी कधी अनुकरण केलं. नुसतं अनुकरणच नाही, विरूपीकरणही खूप झालेलं आहे. त्याच्याबद्दल अनेक वादही झालेले आहेत. पण मोनालिसा एकदम प्रसिद्ध कधी झाली तर ती तिच्या चोरी झाल्यानंतर, बरं का. तिची चोरी झाली आणि त्यानंतर ती अशी खूपच म्हणजे जगप्रसिद्ध झाल्यासारखी झाली. त्यामुळेच आज ती बुलेट प्रूफ काचेत बंदिस्त आहे तिथे मोनालिसा लुव्रमध्ये. अशीही चर्चा आहे की मोनालिसा कदाचित लिओनार्दो दा विंचीचे सेल्फ पोर्ट्रेटच आहे. आता अशा अनेक कथा आहेत. आपण असं म्हणू शकतो की मोनालिसा स्वतःच एक दंतकथा बनवून राहिली आहे आणि तिला बघायला आज जगात सगळेजण उत्सुक आहेत.
अशाच अनेक चित्रांची सफर घ्यायला माझ्याबरोबर येत राहा या एपिसोड्सवर. ठीक आहे, सध्यापुरती बाय.